नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या विज्ञान विषयाच्या पाठ 7 वनस्पतींचे प्रजनन याच्या स्वाध्यायाच्या प्रश्नोत्तरांची चर्चा करणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना जरूर शेअर करणे, तसेच माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करणे आणि या व्हिडिओला लाईक करणे। धन्यवाद। प्रश्न 1, रिकाम्या जागा भरा। ए, वनस्पतीच्या वानस्पतिक भागांमधून नवीन रोप निर्माण होण्याच्या क्रियेला रिकामी जागा म्हणतात। वानस्पतिक प्रजनन। बी, ज्या फुलांमध्ये फक्त नर अथवा मादा यापैकी एक प्रजनन अंग असते अशा फुलांना रिकामी जागा म्हणतात। एकलिंगी फुले। सी, परागकणांचे फुलांच्या परागाशयामधून त्याच फुलाच्या परागसन अथवा दुसऱ्या फुलाच्या परागसनावर स्थापन होण्याच्या क्रियेला रिकामी जागा म्हणतात। परागनयन। डी, नर लिंगकोश आणि मादा लिंगकोश संयुग्मनाच्या क्रियेला रिकामी जागा म्हणतात। फलन। ई, बीज प्रसरणाची प्रक्रिया रिकामी जागा आणि रिकामी जागाद्वारे होऊ शकते। हवा, पाणी आणि प्राणीद्वारे। प्रश्न 2, अलिंगी प्रजननाच्या विविध पद्धती उदाहरणाद्वारे समजवा। उत्तर, अलिंगी प्रजननाच्या विविध पद्धती उदाहरणासहित खालीलप्रमाणे आहेत। 1, वानस्पतिक प्रजनन। ज्या प्रजननामध्ये मूळ, प्रकांड, पर्ण आणि कलिकापासून नवीन रोग उत्पन्न होते अशा प्रजननाला वानस्पतिक प्रजनन असे म्हणतात। उदाहरण, कलमद्वारे गुलाब, चंपा, मुळाद्वारे गाजर, प्रकांडद्वारे बटाटे, अद्रक, हळद, सुरण, तसेच पर्णद्वारे पानफुटी। दुसरं, कलिका सर्जन। ईस्टच्या कोशांमधून एक लहान बल्बसारखे प्रलंबन आढळून येते, त्यांना कलिका म्हणतात। कलिकांचा हळूहळू विकास होतो आणि पितृपेशीपासून वेगळे होऊन नवीन ईस्टच्या पेशीच्या स्वरूपात विकसित होतात। नवीन कोशांची वाढ होते आणि ते परिपक्व बनतात आणि इतर बऱ्याच ईस्टच्या कोशांना उत्पन्न करतात। 3, अवखंडन। तलावात अथवा इतर जलाशयातील पाण्यामध्ये हिरवा चिकट पदार्थ पाहिलाच असेल, ते शेवाळ आहे। जेव्हा पाणी आणि पुरेसे पोषक तत्व मिळत असतात तेव्हा शेवाळ उगते आणि अवखंडनाद्वारे खूपच जलद पसरते। शेवाळाचे तंतू 2 अथवा अधिक तुकड्यांमध्ये विभाजित होते। हे तंतू अथवा तुकडे नवीन व्यक्तिगत तंतूच्या स्वरूपात पसरतात। ही प्रक्रिया चालूच राहते आणि काही काळातच संपूर्ण विस्तार व्यापून टाकते। 4, बीजाणू सर्जन। बुरशीच्या बीजाणुधनीत बीजाणू उत्पन्न होतात। हे बीजाणू हवेत मुक्त होऊन हवेत तरंगत असतात। ते खूपच हलके असल्याने खूप लांबपर्यंत उडत जातात। अनुकूल परिस्थितीच्या वेळी बीजाणू अंकुरित होतात आणि एक नवीन सजीव म्हणून विकसित होतात। मोस आणि नेचा सारखी वनस्पती पण बीजाणूंद्वारे प्रजनन क्रिया करतात। प्रश्न 3, लिंगी प्रजननाद्वारे तुम्हाला काय समजले त्याचे वर्णन करा। उत्तर, लिंगी प्रजननात नरजन्यू आणि मादाजन्यूमध्ये सम्मिलन होणे आवश्यक असते। पुष्पामध्ये नर प्रजननांग पुंकेसर आहे आणि मादा प्रजननांग स्त्रीकेसर आहे। पुंकेसरामध्ये परागाशयात उत्पन्न होणारे परागकण नरजन्यू उत्पन्न करतात आणि स्त्रीकेसरमध्ये अंडाशयात अंडक मादाजन्यू आहेत। जेव्हा पुंकेसरावरील परागकण स्त्रीकेसरच्या परागसनावर पडतात तेव्हा नरजन्यू आणि मादाजन्यू मध्ये फलन होऊन फलितांड बनते। हे सपुष्पी वनस्पतीमध्ये होणारे
लिंगी प्रजनन आहे? प्रश्न 4. अलिंगी आणि लिंगी प्रजननातील फरक स्पष्ट करा. उत्तर: अलिंगी प्रजनन, लिंगी प्रजनन. अलिंगी प्रजनन ह्यामध्ये एकाच सजीवाच्या दैहिक भागाद्वारे नवीन सजीवाचे निर्माण होते. लिंगी प्रजननात नरजन्यू आणि मादाजन्यूच्या फलनाने नवीन सजीवाचे निर्माण होते. अलिंगी प्रकारचे प्रजनन एकपेशी किंवा निम्न कक्षाच्या वनस्पतीमध्ये पाहावयास मिळते, तर लिंगी प्रकारचे प्रजनन उच्च कक्षेच्या वनस्पतीत पाहावयास मिळते. अलिंगी प्रजननात नव्या सजीवाच्या सर्जनासाठी बी आवश्यक नसते, तर लिंगी प्रजननात नव्या सजीवाच्या सर्जनासाठी बी आवश्यक असते. अलिंगी प्रजननात उत्पन्न होणाऱ्या संततीत पितृसारखीच लक्षणे असतात, तर लिंगी प्रजननात उत्पन्न होणाऱ्या संततीत पितृसारखी सर्वच लक्षणे असत नाही. प्रश्न 5. फुलाच्या प्रजननांगाची आकृती काढा. उत्तर: पुष्पाचे नर प्रजननांग पुंकेसर आणि मादा प्रजननांग स्त्रीकेसर आहेत. पुंकेसराचे 2 भाग असतात, परागाशय आणि परागतंतू. तर स्त्रीकेसरामध्ये 4 भाग पडतात, परागासन, परागवाहिनी, अंडाशय आणि अंडक. प्रश्न 6. स्वपरागनयन आणि परपरागनयन यांच्यातील फरक स्पष्ट करा. उत्तर: स्वपरागनयन जर एकाच फुलाच्या पुंकेसरावरील परागकण त्याच फुलाच्या परागासनावर स्थापित होते तर त्याला स्वपरागनयन असे म्हणतात. तर एका फुलाचे परागकण त्याच प्रकारच्या इतर रोपांच्या फुलाच्या परागासनावर स्थापित होते तर त्याला परपरागनयन असे म्हणतात. स्वपरागनयनात फुलपाखरू किंवा भुंग्यासारख्या कीटकांची गरज पडत नाही, तर परपरागनयनात भुंगे, फुलपाखरू सारख्या कीटकांची गरज पडते. स्वपरागनयनात उत्पन्न होणारे फळ आणि बी साधारण कक्षेचे असतात, तर परपरागनयनात उत्पन्न होणारे फळ आणि बीज चांगल्या कक्षेचे असतात. प्रश्न 7. फुलांमध्ये फलनाची प्रक्रिया कशा प्रकारे होते? उत्तर: परागनयनाच्या क्रियेद्वारे पुष्पाच्या पुंकेसरावरील परागकण स्त्रीकेसरावरील परागासनावर स्थापित होते. त्यानंतर फलनाची क्रिया सुरू होते. लिंगकोशाच्या संयुग्मनाने रचल्या जाणाऱ्या कोशाला फलितांड असे म्हणतात. नरजन्यू आणि मादाजन्यूचे संयुग्मन होऊन फलितांड बनण्याच्या क्रियेला फलन असे म्हणतात. त्यानंतर फलितांडाचा भ्रूणामध्ये विकास होतो, तसेच अंडाशयातून फळाचे रूपांतरण होते. प्रश्न 8. बीजाच्या फैलावाच्या वेगवेगळ्या पद्धती स्पष्ट करा. तर हवा, पाणी तसेच प्राण्याद्वारे वनस्पतीच्या बीजाचे विकिरण होते. 1. हवेद्वारे बीजाचे फैलाव. कित्येक वनस्पतीचे बीज लहान, हलके आणि पंख असलेले असतात. उदाहरणार्थ शेवगा आणि मेपल. गवताचे हलके बीज अथवा रोममय बीज आकड्याच्या आणि सूर्यफुलाच्या रोममय फळांना हवेद्वारे दूर दूर नेले जाते. 2. पाण्याद्वारे बीजांचा फैलाव. कमळ आणि नारळासारख्या बीजांचा फैलाव पाण्याद्वारे होत असतो. 3. प्राण्यांद्वारे बीजांचा फैलाव. काही बीज प्राण्यांद्वारे पण पसरतात. विशेषतः जे बीज काटेरी असतील आणि ज्यांची हुकसारखी रचना असते ते प्राण्यांच्या शरीरावर चिटकून दुसऱ्या ठिकाणी जातात. उदाहरणार्थ गोखरू आणि युरेना. 4. शेंगा फाटल्याने बीजांचा फैलाव. जेव्हा अचानक फळ झटक्याने फुटते तेव्हा काही बियांचे विकिरण होते आणि त्या पितृ वनस्पतीपासून खूप दूरपर्यंत पसरतात. उदाहरणार्थ एरंडा आणि बाल्सम. प्रश्न 9.
कॉलम 1 मध्ये दिलेल्या माहितीला कॉलम 2 सोबत जोडा. कॉलम 1 ए कलिका, बी डोळा, सी विखंडन, डी बीज, ई बीजाणू. ईस्टमध्ये कलिकेद्वारे प्रजनन होते. बटाट्यामध्ये डोळ्याद्वारे प्रजननाची क्रिया होते. स्पायरोगायरा नावाची शेवाळ विखंडनाने प्रजनन करते. तर मेपलचे बीज पंख असलेले असतात आणि ब्रेड मोल्ड अर्थात म्युकर हे बीजाणू सर्जनाने प्रजनन करतात. प्रश्न 10 योग्य पर्याय निवडा. ए वनस्पतीचे प्रजनन अंग रिकामी जागा आहे. विकल्प आहेत 1 पर्ण, 2 प्रकांड, 3 मूळ, 4 पुष्प फूल. वनस्पतीचे प्रजनन अंग फूल अर्थात पुष्प आहे. बी नर आणि मादा लिंगपेशीचे संयुग्मन रिकामी जागा म्हणतात. विकल्प आहेत 1 फलन, 2 परागकण, 3 प्रजनन, 4 बीज निर्माण. नर आणि मादा लिंगपेशीच्या संयुग्मनाला फलन असे म्हणतात. सी परिपक्व अंडाशय बीजाशय रिकामी जागा बनवते. विकल्प आहेत 1 बीज, 2 पुकेसर, 3 स्त्रीकेसर, 4 फळ. परिपक्व बीजाशय फळात रूपांतरित होते. डी बीजाणूंचे सर्जन करणारी वनस्पती रिकामी जागा आहे. विकल्प आहेत 1 गुलाब, 2 ब्रेड मोल्ड, 3 बटाटा, 4 अद्रक. बीजाणूंचे सर्जन करणारी वनस्पती ब्रेड मोल्ड आहे. ई पानफुटीमध्ये प्रजनन रिकामी जागाद्वारे होते. विकल्प आहेत 1 प्रकांड, 2 पर्ण, 3 मूळ, 4 पुष्प. पानफुटीमध्ये प्रजनन पर्णाद्वारे होते. आभार. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना जरूर शेअर करणे